कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. याला एकजूट हाच पर्याय आहे. तुम्ही या सरकारला किती मायेने आणि पोटतिडकीने सांगितलं, ते कधीही आपल्या डोळ्यातले अश्रू पुसणार नाहीत. तुम्हाला आंदोलनाचं पावित्र्य यावं लागेल, कट्टरतेने यावं लागेल. तुम्हाला सरकारची किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांची मायादया करून चालणार नाही, तर न्याय पदरात मिळू शकतो. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाही. मराठा समाजातील तरुणांच्या तक्रारी वाढत आहेत. आपण 16 मेला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहोत. या राज्यामध्ये खूप मोठं आंदोलन आपण उभं करत आहोत. लग्नाची तारीख मी 16 मेला सांगणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळांवर उठला आहे असे बोलले जाते. मला आतलं माहित नाही, पण याला सर्वस्वी जबाबदार सरकार असतं. कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकार देतं. सरकारलाच काम होऊ द्यायची नाही. सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा आहे. हे डावपेच आपण ओळखले पाहिजे. पण यामध्ये वाटोळं मराठा समाजाचं होत आहे. मराठ्यांच्या पोरांचं सिव्हिल खराब होत आहे, कर्जबाजारी होत आहे. याला मूळ कारण सरकार आहे. सारथीपासून ते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही. कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी सरकार जाणून बुजून देत नाहीये. या सगळ्या विषयावरती राज्यात खूप मोठं आंदोलन उभारणार आहे. याची तारीख आम्ही 16 मेला जाहीर करणार आहे. कांदा उत्पादक याला पर्याय मी पहिल्यापासून सांगतो, एकजूटच पर्याय आहे याला. तुम्ही असं कितीही पोटतिडकीनं सांगितलं, तुम्ही कितीही मायेनं या सरकारला सांगितलं तरी ते कधी आपल्या डोळ्याचे अश्रू नाही पुसणार. तुम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात यावं लागेल, पण कट्टरतेने यावं लागणार आहे. तुम्हाला कुठल्या सरकारची किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याची मायादया करून चालणार नाही, तरच न्यायपत्रात मिळू शकतो. आणि दुसरा प्रश्न असा, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जे त्याला आता लाभार्थ्याला व्याजाचा परतावा मिळत नाही. अनेक युवा उद्योजक जे मराठा समाजामध्ये तक्रारी करतात, वाढतात तक्रारी. आपण 16 तारखेला म्हणजे आता 16 मेला आपण पुढच्या आंदोलनाच्या तारखेची घोषणा करतोय. आंतरवालीत सगळ्या पत्रकार बांधवांना बोलून पत्रकार परिषद घेऊन खूप मोठं आंदोलन या राज्यात पुन्हा आपण उभा करतोय. त्याची तारीख मी आता 16 मेला सांगणार. त्याचं कारण असंही म्हणलं जातं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आहे, त्यांचा आणि अध्यक्षांचा वादविवाद आहे, तोच कुठेतरी याला कारणीभूत करतो असं बोललं जातं. मला आतलं माहिती नाही, परंतु सर्वस्वी जबाबदार सरकार असतं. कोण अध्यक्ष, कोण एमडी यापेक्षा आहे, यांना अधिकार हे सरकार देत आणि सरकारलाच कामं होऊ द्यायचे नाहीयेत. फक्त सरकारला अध्यक्ष बदनाम करायचा आहे आणि एमडी पण बदनाम करायचा, अशी एक एकूण भूमिका सरकारची. हे डावपेच आपण ओळखले पाहिजे. अध्यक्षांनी महामंडळाच्या आणि चेअरमनने सुद्धा एक बदनाम करायचे, पण वाटोळं कोणच होतंय, भरडतोय कोणतं? मराठा समाज. हे लक्षात ठेवा. मराठ्यांचे पोरं त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागले, हे कर्जबाजारी व्हायला लागले. याला मूळ कारण सरकार आहे. म्हणून सारथीपासून तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापर्यंत आणि तिथपासून ते हैदराबादचा JR निघालाय, ते कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यापर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली, ठीक. पण कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाहीत. त्याबद्दल आता पोरं जूनमध्ये ऍडमिशन आहे पोरांची मराठ्यांच्या, मग त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, व्हॅलिडिटी द्यायच्यात, हे सरकार जाणून बुजून देत नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही. कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे. त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहेत.